मित्रांनो, माझ्या एका न्यू ॲडव्हेंचरनी भरलेल्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आम्ही आज निघालोय श्री ढोल्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी। हे मंदिर वाईमध्ये स्थित आहे। वाई हे पुण्यापासून अवघ्या 85 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे। वाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक खूप असा सुंदर असा शहर आहे। मित्रांनो, आपण मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे। काही जण वाईला दक्षिण काशी असे मानतात। सरदार रास्ते यांनी 1772 मध्ये बांधलेल्या एका दगडातून सलगपणे घडवलेली मूर्ती असलेली वाईची ढोल्या गणपती मंदिर प्रसिद्ध आहे। हा गणपती वाईचा ग्रामदैवत आहे। वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगारामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मीनारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा, हनुमान इत्यादी मंदिरे आहेत। वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे। तेथे वैद्यकीय शिक्षण देणारी प्राज्ञ पाठशाळा इसवी सन 1601 पासून सुरू आहे। वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ञांचं एकमत नाहीये। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मते वायदेश या शब्दातील वाक्य कोष्टी यावरून वाई हे नाव पडले असावे। स्कुंद पुराणांतर्गत कृष्ण महात्म्यात वाईचा वैराज्य क्षेत्र असा उल्लेख आढळतो। विटानगर या नावानेही हे परिचित आहे। मित्रांनो, आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे। कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे खूप सुंदर असं मंदिर आहे। मित्रांनो, मंदिराच्या परिसरात चित्रछायास बंदी आहे। कृपया याची काळजी घ्यावी। संपूर्ण हा मंदिराचा परिसर आहे। मित्रांनो, ह्या मंदिराचा इतिहास जाणून घेऊयात। सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव 18व्या व 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती। त्याच्या खुणा आजही जागोजाग पाहायला मिळतात। कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई हे ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहेत। एकेकाळी इथे वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध होते। पण पुढे वाईच्या कृष्णा नदीचे पाणी इतके कमी झाले की सर्व घाटांची शोभा नष्टप्राय झाली। वाईमधील घाट हे पूर्ण उपासनेसाठी वापर करता येत असत। पेशवांच्या या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत, त्यामुळे तेथील मंदिराचे आराखडे पेशवेकालीन साक्ष देतात। पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराची उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभिमानाने सांगतात। मंदिराची स्तंभामध्ये असलेली कलाकृती अजूनही आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात। श्री काशी विश्वेश्वरी मंदिरासमोरच नंदी मंडपही आहे। घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। या सगळ्या मंदिराच्या शैलीमध्ये समानता आहे। धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर व पाषाणाने दिलेल्या उभेतेपण हे यांचे वैशिष्ट्य आहे। या मंदिरामध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे। उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी 1757 मध्ये बांधले। आनंदराव रास्ते यांनी लक्ष्मीला दागदाग्यांनी मडवले एवढेच नाही तर पूजा अर्चना व उपचारांसाठी कायमची सोय करून ठेवली। मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिममुख आहे। यानंतर तेथे प्रशस्त सभामंडप, 5 स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काशी निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे। मंदिराच्या मुख्य शिखराला 60 उपशिखरे आहेत। या शिखरावरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय। उपशिखरांच्या चारी बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत। तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे। शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासाठी करण्यात आली आहे। हे शिखर 18 मीटर उंच आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे। गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे। तिने हातामध्ये ढाल, तलवार आदी आयुधे धारण केले आहेत। या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशवांच्या काळातील कलात्मकतेचा दर्शन घडवितात। देवीचे पूजा उत्सव सणवार नियमितपणे पार पडले जातात। सभामंडपामध्ये कीर्तन भजन होते। त्या दृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे।
तेथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनी क्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोहोचू शकतो. वाईमधील वावदन गावातील बगाड ही यात्रेतील परंपरा प्रसिद्ध आहे. कृष्णाबाई मंदिर आहे. असा हा संपूर्ण मंदिराचा इतिहास आहे. हा संपूर्ण परिसर कृष्णा नदीच्या काठावर वसलेला आहे. मंदिराच्या पाठीमागच्या परिसरामध्ये आपल्याला 2 मंदिरे पाहायला मिळतात. दोन्ही मंदिरामध्ये शिवलिंग आहेत. एका मंदिरामध्ये कृष्णादेवीची मूर्ती देखील आहे. असा गणपती मंदिराचा व्ह्यू आहे मित्रांनो. हा बाहेरचा परिसर आहे. मध्ये व्हिडिओ शूट अलाउ नाही आहे. ते फोटो मी व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे मित्रांनो. हा असा बाहेरचा परिसर आहे पूर्ण संपूर्ण. हा पण हा एक मंदिर आहे. बावणेश्वर मंदिर ची पिंड आहे मध्ये सुंदर अशी. भावनेश्वर मंदिर. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलवर नाही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.